चाइल्ड डेव्हलपमेंट हा मुख्य विषय घेऊन माधुरीताई जेऊरकर या BSc होम सायन्स किंवा BHSC ही पदवी घेऊन पदवीधर झाल्या आणि मग त्या पुढे BEdही झाल्या. 1980 साली त्या अभिनव विद्यालयात शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. पुढे मीना टीचर यांच्या आग्रहाखातर त्यांनी अभिनवमध्ये शिक्षिका आणि SNDTमध्ये प्राध्यापिका अशी दुहेरी भूमिका 4 वर्ष निभावली. नंतर मीना टीचर यांच्याच नेतृत्वाखाली त्या अभिनव किंडरगार्टनच्या सहाय्यक मुख्याध्यापिका झाल्या. बाल शिक्षण विषयक अनेक कार्यशाळांमध्ये मीनाताईंच्या सोबत त्या सहभागी झाल्या. 1999 साली माधुरीताई जेऊरकर या अभिनव इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका या पदावर रुजू झाल्या. म्हणजे त्यांना एक उत्तम बढती त्यांच्या मेहनतीच्या आणि गुणवत्तेच्या जोरावर मिळाली. आदर्श शिक्षण मंडळीच्या समन्वयक म्हणूनही त्यांनी 4 वर्ष काम केलं. 2016 साली त्या जरी अभिनव स्कूलमधून निवृत्त झाल्या असल्या तरी न्यू इंडिया स्कूल रामबाग कॉलनीच्या संचालिका म्हणून आजही त्या शिक्षण क्षेत्रात सक्रिय आहेत. उमलत्या मुलांना फुलवणाऱ्या शिक्षकांना किंवा शिक्षिकांना मीनाताईंनी कसं घडवलं याच्या आठवणी त्यांच्यासोबत 3 दशकं काम करणाऱ्या माधुरीताईंकडनं ऐकायला आपल्याला नक्कीच आवडेल. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या आठवणी आपल्यासमोर मांडाव्यात. माधुरीताई जेऊरकर. नमस्ते. मीनाच्या पवित्र स्मृतीस अभिवादन, विनम्र अभिवादन आणि इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांना माझा नमस्कार. मीनाचा 45 वर्षाचा सहभाग लागलेल्या मला जेव्हा तिच्याबरोबर बोलायचं, तिच्याबद्दल बोलायचं, तेव्हा व्यक्ती म्हणून बोलायचं का शिक्षण तज्ज्ञ म्हणून बोलायचं, तिच्याबद्दल शिक्षिका, गुरु किंवा मैत्रीण म्हणून बोलायचं का तिच्या आर्ट, म्युझिक आणि लिटरेचर ह्याच्यातल्या अगाध ज्ञानासंबंधी, अभ्यासासंबंधी बोलायचं का बाल शिक्षणात तिने केलेल्या भरीव कार्यासंबंधी बोलायचं, असे अनेक प्रश्न मला पडले आणि याबद्दल आमची चर्चा झाली खूप. आणि मग असं ठरवण्यात आलं की, आणि मी पण ठरवलं की मीनाताईंची शाळा अशी ओळख जी आमच्या अभिनव विद्यालय इंग्रजी माध्यमाला मिळाली त्यासाठीच्या तिच्या योगदानाबद्दल थोडं, कारण ते सगळ्यांना माहितीच आहे, परंतु अशा शाळेच्या शिक्षिका घडवण्यासाठी, आम्हा शिक्षिकांना घडवण्यासाठी तिच्या केलेल्या कामाबद्दल, कार्याबद्दल बोलावं असं ठरवण्यात आलं आणि मी आज त्याच्याबद्दल थोडं बोलणार आहे. असं म्हणतात की बुद्धिमान लोक ही 50 वर्षा पुढचा विचार करून त्या दृष्टीने पावलं उचलतात आणि मीनाने नक्की हेच केलं. उत्तम संस्कार करणारी, उत्तम मूल्ये जपणारी, परकीय भाषा शिकवताना सुद्धा मातृभाषेचा अभिमान, आदर करायला शिकवणारी किंवा मराठी साहित्याबरोबर इंग्रजी साहित्याची ओळख करून देणारी आणि भारतत्वाचा अभिमान बाळगायला शिकवणारी, ह्या आणि अनेक अशा वैशिष्ट्य असणाऱ्या शाळेचा मीनाने नुसता पायाच रचला नाही तर ती मोठी केली, नावारूपाला आणली आणि आमच्यासारख्या शिक्षकांना ती शाळा वाढवता आमच्या सारख्या शिक्षकांना ती घडवत गेली. सध्या सगळीकडे नवीन शैक्षणिक धोरणाचं, राष्ट्रीय धोरणाची चर्चा आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की यामध्ये नमूद केलेल्या कित्येक गोष्टी मीनाने 30-35-40 वर्षापूर्वी अभिनवमध्ये ऑलरेडी सुरू केलेल्या होत्या. इंग्रजी माध्यमात पहिलीपासून मराठी, थोड्याशा मी सांगते कारण ते राष्ट्रीय धोरण एवढं मोठं आहे, त्यातल्या खूप गोष्टी मीनाने केल्या आहेत, पण जस्ट थोडेशी त्यातली उदाहरणं. कंटिन्युअस कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन, द्विभाषा सूत्री, की इंग्रजी माध्यम असलं तरी बरोबरीने मराठी शिकवलं पाहिजे. आता तर त्रिभाषा सूत्रीची चर्चा चालू आहे, आपण ऐकतच आहोत. अभ्यासक्रमात आणि अध्यापनात सॉफ्ट स्किल्स, नृत्य, नाट्य आणि संगीत यांचा समावेश. आणि ज्या वेळेस फक्त IQचा विचार केला जायचा, मुलांच्या फक्त बुद्धिमत्तेचा विचार केला जायचा, त्यावेळेला सोशल कोशंट आणि इंटेलिजंट कोशंट, SQ आणि EQ हे शब्द आम्ही पहिले मीनाकडनं ऐकले आणि मग तिने आम्हाला जाणीव करून दिली की हे सुद्धा IQच्या बरोबर किती महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी, मुलांचं आणि पालकांचं समुपदेशन करण्यासाठी इन हाऊस काउन्सिलर असणारी अभिनव विद्यालय ही पुण्यातली पहिली शाळा होती आणि आता तर ते सगळं अनिवार्यच केलेलं आहे सगळ्या शाळांमध्ये. आणि त्या पहिल्या काउन्सिलर डॉक्टर राधा राजे ह्या आज आपल्यामध्ये बसलेल्या आहेत. इथं खूपशा टीचर्स उपस्थित असल्यामुळे मी मीनानी अभिनवमध्ये काय नाविन्यपूर्ण कार्यक्रम केले किंवा काय सर्वांगीण विकासासाठी काय कुठले उपक्रम केले हे सगळे परिचित असल्यामुळे मी त्याविषयी जास्त बोलत नाही. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे ताईदादा दिवस, ग्रँडपेरेंट्स डे, नाईट आऊट, देन पेरेंट्स वर्कशॉप्स आणि प्रत्येक मुलाचा ॲन्युअल सोशल गॅदरिंगमध्ये सहभाग,
हे सर्व कार्यक्रम प्रथम अभिनवमध्ये सुरू झाले आणि नंतर खूप शाळांनी त्याचं अनुकरण केलेलं आहे. एका शाळेची तर ॲडव्हर्टिजमेंट होती 20 वर्षापूर्वी, अभिनव पद्धतीने चालणारी शाळा, छोटी शाळा होती पण त्यांनी ॲडव्हर्टिजमेंटमध्ये ते घातलेलं होतं. मीनाने आम्हाला नेहमी शिकवलं की केवळ नॉवेल्टी आणण्यासाठी काही करू नका, तुम्ही विचार करा, त्याच्यावरचं सिग्निफिकन्स, मूल्य ओळखा, मग ती मुलं काही गिनिपिक्स नाही आहेत, त्यांच्यावर प्रयोग करू नका. त्याच्यामुळे हे कायम तिने आम्हाला तो मेसेज दिलेला आहे. नंतर बालशिक्षणाच्या कोणत्याही एका पौर्वात्य किंवा पाश्चिमात्य पद्धतीचा मीनानी कधीच आंधळेपणाने स्वीकार केला नाही. मादाम मॉन्टेसरीबद्दल तिला नितांत आदर होता. मादाम मॉन्टेसरीचे आणि ताराबाई मोडकांचे फोटो तिच्या ऑफिसमध्ये आणि अजून घरातसुद्धा आहेत. पण त्याच मादाम मॉन्टेसरीचं जे हँड्रेडनेसच्या बाबतीतलं जे धोरण होतं त्याच्याशी ती कधीच सहमत नव्हती, कधीच नव्हती. आणि म्हणूनच परंतु आत्ता तुम्ही आपल्या लक्षात येईल की गेल्या 10-15 वर्षांमध्ये लेफ्ट हँडेडनेस ही त्रुटी किंवा कमतरता समजली गेलेली नाही आणि आता त्याला तर मान्यता मिळालेली आहे. मीनाकडे म्हणजे मुलांकडे बघायची मीनाची दृष्टी म्हणजे एक वेगळ्या प्रकारे बघायची दृष्टी तिने आम्हाला दिली. मीनाला ना दोन गोष्टींना प्रखर विरोध असायचा. एक म्हणजे तिला मूल म्हणजे मातीचा गोळा, आपण आकार द्यावं वगैरे हे असलं स्टेटमेंट अजिबात आवडायचं नाही, अजिबात चिडायची ती म्हणायची की चांगलं नाक, डोळे, कान आणि बुद्धिमत्ता घेऊन आलेलं हे मूल आहे, तो गोळा कसला, असं तिचं म्हणणं. पण आणि दुसरं म्हणजे काळा रंग, गोरा रंग, दिसायला छान आहे, ठेंगणी टुसकी आहे, उंच आहे, हे असलं मुलांचं, पालकांचं, कोणाच्या सहकाऱ्यांचं, कोणाच्याबद्दल हे असलं बोललेलं तिला अजिबात चालायचं नाही. ही चर्चा केलेली चालायची नाही, ह्या गुणांना अवास्तव महत्त्व दिलेलं तिला चालायचं नाही. आणि म्हणूनच वाटतं की म्हणजे मला असं वाटतं की नर्सरी राईम्समधली चबी चिक्स डिम्पलची कविता म्हटलेलं मीनानी म्हटलेलं फारसं ऐकलेली नाही आहे, आम्ही म्हणायचो. आता थोडं शिक्षकांवर केलेल्या संस्काराबद्दल बोलते. संस्कारांपेक्षा शिक्षकांसाठी घेतलेल्या कष्टाबद्दल बोलते. कष्ट अशासाठी की प्रत्येकातले गुण, कौशल्य ओळखायचे, ते सरफेसवर आणायचे, ते वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणं, मार्गदर्शन करणं, हे तर तिने केलंच. पण तू आमच्या प्रत्येकीच्या त्रुटीवर, ज्या काही आमच्या कमतरता होत्या त्या ओळखून त्याच्यासाठी त्याच्यावर आम्ही मात करावी, मग तिने जास्त कष्ट घेतले आमच्यापेक्षा. म्हणून तिच्या कष्टांचं म्हणून मी म्हणते की तिने आमच्यासाठी कष्ट घेतले. आणि आपण म्हणतो ना की मला अमुक व्यक्तीविषयी मला खूप आदरयुक्त भीती आहे किंवा भीतीयुक्त आदर आहे. पण खरं सांगते, मीनाच्या बाबतीत आम्हाला खूप प्रेम, खूप आदर आणि खूप भीती वाटायची सगळ्यांना. म्हणजे अजूनसुद्धा मीना जाईपर्यंत काही माझ्याशी सहमत होतील. मीनाचा फोन आला, पूर्वी तर हे साधा फोन, पण मोबाईल तर आम्ही लोळत किंवा बसलेलं असलं तरी आम्ही उभं राहूनच मीनाचा घरी फोन घेतलेला आहे. ही अतिशयोक्ती नाही, हे आमच्या खूप जणींच्या बाबतीत घडलेलं आहे. प्रशिक्षणावर तिने खूपच भर दिला. बालमानसशास्त्राची पुस्तके वाचणे, त्याच्यावर चर्चा करणे शाळेच्या वेळेव्यतिरिक्त हे आमच्यासाठी अनिवार्य होतं. आम्हाला त्याचा चॉईस दिला नव्हता तिने. मादाम मॉन्टेसरी वाचायचं, रीड कॅथरीन वाचायचं, गिजूबाई बदेकांची पुस्तकं हे वाचणं हे आमच्यासाठी कंपल्सरीच होतं. आणि बालमानस म्हणजे अर्ली चाइल्डहुड किंवा चाइल्ड सायकॉलॉजीची 10 पुस्तकं वाचून जेवढं ज्ञान मिळणार नाही तेवढं ज्ञान आम्हाला मीनाच्या बरोबर तिच्या इंटरॅक्शनमध्ये आम्हाला मिळायचं. जेवताना, नंतर कधी इतकं मिळायचं. आणि लक्षात घ्या, त्यावेळेला गुगल नव्हतं. मीना वाचायची आणि आम्हाला भरभरून हातचं राखून तिने काही ठेवलं नाही, भरभरून दिलं तिने आम्हाला. म्हणजे आता असं आम्ही काही बोलायला वाटलं की लोकांना वाटायचं की ह्या बाईचं वाचन किती आघात आहे, पण ते मीनानी आम्हाला शिकवलेलं असायचं किंवा सांगितलेलं असायचं. आणि उमलती मुलं या पुस्तकातलं शब्द पान आम्ही जगलो आहोत, अनुभवलं आहे. आणि प्रत्येक चॅप्टर हा टीचर्स ट्रेनिंगचा एक महत्त्वाचा भाग आहे. मीना आणि परफेक्शन हा वेगळाच विषय आहे. तिनं कधी सबस्टँडर्ड गोष्टी केल्या नाहीत आणि आम्ही केलेल्या चालायच्या नाही. चलता है ॲटिट्यूड, कॅज्युअल ॲटिट्यूड तिच्या स्वभावातच नव्हता. आमच्या शिक्षकांच्या व्यक्तिमत्वाबाबत सुद्धा ती खूप पर्टिक्युलर होती. आम्ही कसं उभं राहतोय, कसं चालतोय, कसं बोलतोय, कसं मुलांशी बोलतोय, कसं पालकांशी बोलायचं, असं चष्मा करून ती आमच्याकडे बघायची की आम्ही दारात मुलांशी कसं पालकांशी कसं बोलतोय वगैरे. आणि चुका करायचो, खूप चुका करायचो आणि खूप बोलणी खायचो आम्ही. पण तिला असं वाटायचं की आपण रोल मॉडेल आहोत, पण आमच्यासमोरच इतकं चांगलं रोल मॉडेल होतं. प्रत्येक म्हणजे ह्याच्याशिवाय शिक्षकांच्या व्यक्तिमत्व विकासाशिवाय शिक्षकांना म्हणजे एक्सपोजर देणं, त्यांना ह्याच्यावर तिने खूप भर दिलं. शिक्षण क्षेत्राव्यतिरिक्त विविध क्षेत्रातील बुद्धिमान आणि नामवंत लोकांची व्याख्यानं ती कायम आमच्यासाठी ठेवायची.
पु ल देशपांडे, आर के लक्ष्मण, साधनाताई आमटे, मॅक्सिन, नंतर भास्कर चंदावरकर, उल्हास बापट, माधव वजे, माधुरी पुरंदरे ह्या आणि अशा अनेक लोकांना भेटण्याची किंवा त्यांना ऐकण्याची संधी आम्हाला मीनामुळेच मिळाली आणि त्यामधले काही जण आज आपल्यामध्ये बसलेले आहेत. उल्हास बापट सर तुम्ही 2दा दिलं होतं, तर वझे सर तुम्ही वझे आले का त्यांनी सुद्धा 2दा आमच्यासाठी वर्कशॉप्स वगैरे घेतली होती. तर मी स्वतः आणि आम्ही सर्व शिक्षिका आम्हाला खूप भाग्यवान समजतो की एका अतिशय प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या, लोकांची कदर करणाऱ्या, भरभरून प्रेम करणाऱ्या आणि मुलांच्या बरोबरच आमच्या विकासासाठी झटणाऱ्या मीनाचा आम्हाला नुसता सहवासच मिळाला नाही, तर आमच्या आईवडिलांच्या संस्कारांबरोबर उत्तम संस्कार करून चांगली व्यक्ती, चांगली शिक्षिका आम्ही बनण्यासाठी तिने जास्त जे आमच्यासाठी कष्ट घेतले, त्या कष्टांचे ऋण आम्ही कोणत्याही जन्मात फेडू शकणार नाही. आज उमलती मुलं या पुस्तकाचं पुनःप्रकाशन होत आहे आणि काही मूल्ये किंवा काही विचार हे शाश्वत असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालेले. त्या पुस्तकासाठी माझ्या शुभेच्छा. धन्यवाद.